नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सिव्हिल रुग्णालयातील रक्तसाठा तुटवडा दूर करण्यासाठी शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान मोहीम सुरू. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी रक्तदान करून मोहिमेत दर्शवला सहभाग. ठाणे मुंबई शहरामध्ये गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज भासत आहे. ही रक्तदान मोहीम शुक्रवारी रक्तपेढी विभाग, ब्लड बँक, सिव्हिल रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ ठाणे येथे सुरू झाली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत ही मोहीम दररोज सुरू राहणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी स्वतः रक्तदान करून या मोहिमेत सहभाग दर्शवला. यावेळी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर स्मिती आडे, डॉक्टर सायली लखोटे, डॉक्टर योगेश बडक, वरिष्ठ नर्स शीला भंडारे, टेक्निशियन सुजाता होले गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण नय्यर, जिल्हा माहिती कार्यालयातील वाहन चालक राजू भोये हे उपस्थित होते. रक्तदान केल्यानंतर रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर स्मिती आडे यांच्या हस्ते सानप यांना प्रशस्तीपत्रक व रक्तदाता नोंदणी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आलं. या रक्तदान मोहिमेत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी, युवक युवतींनी स्वइच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करून या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान द्यावे असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ढोकाई कोलशेत रस्त्याचं काम 4 वर्षे रखडले. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा. 4 वर्षे उलटूनही ढोकाई ते कोलशेत या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम पूर्ण झालेले नाही. येत्या 10 दिवसात काम सुरू करावे, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू असा इशारा फ्रेंड्स ऑफ भाजपचे शहर संयोजक भाजप पदाधिकारी दत्ता घाडगे यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिका आणि महावितरण कंपनी यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे हे काम रखडलं आहे. आधीच येथे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते, त्यात नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात झाल्याने या कोंडीत आणखी भर पडत आहे. अपूर्ण रस्त्यामुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. याबाबत अनेक तक्रारी करूनही रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. हे काम येत्या 10 दिवसात सुरू करावे, अन्यथा त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दत्ता घाडगे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिला आहे. तर दत्ता घाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना या संदर्भातील अधिक माहिती दिली आहे.
नमस्कार. मी जिथं उभा आहे आपण बघू शकता पाठीमागे रस्ता कसा आहे आणि या साईडला पण बघू शकता आपण. हे जे रस्ता रुंदीचं करण्याचं काम आहे गेले 4 वर्षापासून चालू आहे. फक्त 2 किलोमीटरचा पण रस्ता नाहीये, अजून पण पूर्ण झालं नाही. आणि ह्या रस्ता रुंदीकरणाचे काम थांबल्यामुळं या ढोकाळी या कोलशेत आणि कापरवाडी पासूनचा हा जो भाग आहे इथं मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होते. धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती पसरलेलं आहे. फक्त MSCB आणि ठाणे महानगरपालिका यांच्या आपापसातील वादामुळे हे काम रखडलेलं आहे. तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण ठाण्याचे मुख्यमंत्री तर आपल्या ठाण्यामध्ये जर 2 किलोमीटरचा रोड बनवायला जर 4 वर्ष लागू शकतात तर हे काही ठाणेकरांना पचणारं नाहीये. त्याच्यामुळे हात जोडून माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण तातडीने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लोकभावना जाणून घ्यावी आणि त्वरित हे रस्त्याचं काम पूर्ण करावं. आपण जर बघितलं या धुळीच्या ह्याच्यामध्ये बरेचसे आजार लोकांना होतात. दिवाळीचा सण असेल, ह्या सगळ्या विषयामध्ये फटाके सोडायला सुद्धा कोर्टाने बंदी घातली. मात्र ठाण्यामध्ये हे कोलशेत रोडवासी असतील, ढोकाळीवासी असतील, धुळीपासून मुक्त कधी होणार असा माझा सवाल आहे. अगर येत्या 10 दिवसात ढोकाळी कोलशेत रोडचं काम, रस्ता रुंदीकरणाचं काम जर त्वरित चालू नाही झालं तर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यासमोर आंदोलनाला बसणार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. तलावपाली रायलादेवी ते उपवन तलाव येथे जय्यत तयारी. छटपूजेसाठी ठाणे महानगरपालिकेसह सर्वपक्षीय नेते सज्ज. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ 19 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या उत्तर भारतीयांचा सण छटपूजेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जय्यत तयारी केली असून ठाणे महानगरपालिकेची यंत्रणा देखील तलाव परिसरामध्ये पूजाविधीसाठी तयारीला लागली आहे. 19 तारखेला होत असलेल्या सणासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि सर्वपक्षीय नेते जय्यत तयारी करताना दिसत आहेत. मासुंदा तलाव, रायलादेवी तलाव ते उपवन तलाव परिसरातील चोख व्यवस्था करण्यात आल्याचं ठाणे महानगरपालिका कर्मचारी या कामासाठी जुंपले आहेत. तलाव परिसरात महिलांना चेंजिंग रूम उभारण्याची मागणीही काही संघटनांकडून केली जात आहे. याबाबत प्रशासन तयारी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तलाव परिसरात मंडप उभारणी, निर्माल्य कलश उभारणी, स्वच्छता कर्मचारी यांची व्यवस्था, तलाव परिसरातील जीवरक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक, वैद्यकीय पथक तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून फुले, पाणी आणि पूजा साहित्याची बरदास्त केली जाणार आहे. विशेष म्हणजे छटपूजेच्या शुभेच्छांसाठी तलाव परिसरात बॅनर्स लावण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा ठाण्यातील छटपूजाही मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाणार असल्याचं चित्र दिसत आहे. तलाव परिसरात उत्तर भारतीय महिला मुलांची मोठी गर्दी असते. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी ठाणे महानगरपालिका कर्मचारी, पोलीस, स्वयंसेवकांची ही फौज तैनात केली जाईल. विशेष म्हणजे राजकीय पक्षांकडून उत्तर भारतीय तरुणांची फळी देखील या सोहळ्यावरती विशेष लक्ष ठेवणार आहे. 19 तारखेच्या संध्याकाळपासून पहाटेपर्यंत DJ वाद्यवृंदांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही आयोजकांकडून करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ठाणे महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी अभिवादन केले. यावेळी महापालिका अधिकारी आणि कर्मचारीही येथे उपस्थित होते. ठाण्यातील संगीत विद्यालयाचे रविवारी भूमिपूजन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनासह विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण. ठाणे येथील वर्तकनगर भागातील रेड क्रॉस आरक्षित भूखंडावरती भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास मंगेशकर परिवार उपस्थित राहणार आहेत. सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचं लोकार्पण तसेच विविध प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण होणार आहे.
वर्तकनगर भागात भारतरत्न स्वर्गीय लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय उभारण्यात येणार आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून हे विद्यालय उभारण्यात येत आहे. रविवारी 19 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर पोखरण रस्ता क्रमांक 1 येथील सिंगानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचं लोकार्पण केलं जाणार आहे. त्यानंतर मुख्य सोहळा हा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे. शहरातील विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई अमृत 2.0 योजनेअंतर्गत वर्तकनगर, लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण या प्रकल्पांचा शुभारंभ, डिजिटल बोर्ड उभारणी, तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण, रस्त्यांवर शोभिवंत कुंपण उभारणी या कामांचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहे. तसेच ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयुरेश पै यांची विशेष उपस्थिती येथे असेल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.